हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. द्राक्ष बागेच्या वादातून कासेगाव येथील शेतकऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कृषी सहाय्यकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. कासेगावच्या सरपंच आणि ग्रामस्थ मंडळींनी एकत्र येत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात धडक दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांना या प्रकरणी कडक कारवाईसाठी निवेदन देण्यात आले. ग्रामस्थांच्या या निवेदनाची आणि आक्रमक पवित्र्याची तात्काळ दखल घेत कृषी सहाय्यक अमोल देवकर यांच्याविरुद्ध त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्याला आणि गावकऱ्यांना फोनवर गलिच्छ शिवीगाळ व धमकी दिल्यानंतर गावात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांमध्ये या प्रकरणी तक्रार गेल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमस्कार, मी यशपाल श्रीकांत वाडकर, लोकनियुक्त सरपंच कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर. कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे कृषी विभागाच्या वतीने अमोल देवकर हे सहाय्यक कृषी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. जेव्हापासून ते या ठिकाणी नेमणुकीला आहेत तेव्हापासून त्यांचा कर्तव्य चुकार कार्यपद्धतीचा गावकऱ्यांनी खूप अनुभव घेतलेला आहे आणि गावकऱ्यांना खूप याचा त्रास झालेला आहे. तसेच त्यांच्या उद्धट वागणुकीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांना सामना करावा लागलेला आहे. काल दिनांक 28 मे रोजी गावातील एक शेतकरी श्री अजित जाधव हे कृषी विभागाशी संबंधित त्यांच्या शासकीय कामासाठी शासकीय वेळेमध्ये त्यांना कॉल केलेला असताना त्यांनी अजित जाधव यांना अतिशय अर्वाच्य आणि अश्लील शब्दामध्ये शिवीगाळ केलेली आहे. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. त्याचबरोबर समस्त गावकऱ्यांना उद्देशून आणि लोकनियुक्त सरपंचांना उद्देशून त्यांनी मोठ्या प्रमाणात अश्लील शिवीगाळ सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. शासन नियुक्त लोकसेवकाने अशा पद्धतीनं जनतेशी वागणं हे अतिशय चुकीचं असून या बाबतीत सर्व गावकऱ्यांच्या कासेगावमधील सर्व ग्रामस्थ अतिशय क्षुब्ध झालेले असून त्यांनी या ठिकाणी तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद या ठिकाणी अजित जाधव यांनी केलेला आहे. त्याचबरोबर कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सुद्धा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यासंदर्भात आपण पत्र दिलेलं आहे. तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सुद्धा या निवेदनाच्या प्रती देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी कासेगाव ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येणार आहे. तसेच प्रशासनाने सुद्धा आवश्यक ती गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक असणारी पूर्व परवानगी देऊन त्यांना ताबडतोब सेवेतून बडतर्फ करावं, त्यांची विभागीय चौकशी करावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत. जर अधिकाऱ्यांनी पाठीशी गाठलं तर तुमचं पुढील नियोजन कसं असणार? या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याने यापूर्वी सुद्धा वेळोवेळी तोंडी आपण कल्पना दिलेली होती, तर त्यांनी योग्य ती कारवाई त्यावेळेला केलेली नाही. तर आता सुद्धा या संदर्भात जर उचित कारवाई नाही झाली तर कासेगाव ग्रामस्थांच्या वतीनं मोठे आंदोलन छेडण्यात येईल. नमस्कार, मी अजित जाधव, कासेगाव दक्षिण सोलापूर येथील शेतकरी. गेले 4 दिवसापासून मी सहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर यांना मी कॉल करत होतो. एकदा किंवा दिवसातून 2दा कॉल केला, त्या व्यतिरिक्त कॉल केला नाही. आणि काल ज्यावेळेस ग्रुपवर मेसेज मी टाकलो की बाबा साहेब गेली 4 दिवस मी तुम्हाला कॉल करतोय, माझं काम झालं का नाही म्हणून विचारणा केला असता ग्रुपमधनं रिमूव्ह केलं आणि त्यानंतर कॉल करून मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि तुझ्या घरात एकही व्यक्ती ठेवणार नाही म्हणून मला जीव मारण्याची धमकी दिली आहे. इथून काही माझ्या जीवास किंवा घरच्याच्या जीवास काय बरं वाईट झाल्यास त्याचे सर्व कुटुंब जबाबदार असेल. तरी शासनाने या सर्व प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी ही माझी विनंती आहे. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.